नमस्कार, मी हलिमा शेख, लोकशाही पत्रकार संघाची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा अन्याय अत्याचाराची महिला समितीची प्रदेश अध्यक्ष। मी हे पदावर काम करत असताना मला महाराष्ट्रभर काम करण्याचं संधी मला भेटली आणि महाराष्ट्रभर मी काम करते लोकांचे सक्षमीकरण करण्यासाठी, लोकांना पायावर हाताला काम देण्यासाठी, लोकांना त्यांना भविष्यकाळामध्ये कुठं निराशा ना व्हावा की आम्ही एवढे शाळा शिकून आम्हाला काय भेटत नाही, आम्ही नाही शाळा शिकलेले लोकांना आम्हाला काही आधार भेटत नाही, अशा लोकांना सक्षमीकरण करण्यासाठी मी रोजगार त्यांना उपलब्ध करून देते। आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देत असताना सामाजिकमध्ये बरंच लोकांना प्रश्न असतो, बरंच त्यांचं जाताना येताना प्रॉब्लेम येत असतो। कधी रेल्वेचा प्रश्न आहे, कधी बिगारी कामगारांचा प्रश्न आहे, कधी शिक्षणाचा प्रश्न आहे, कधी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे। या प्रश्नावर मी गेले कित्येक वर्ष 20 वर्षापासून मी काम करत आलेली आहे। म्हणून आज मी कुठंतरी लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने आज महाराष्ट्रावर मी काम करते, तर मला एवढा अभिमान वाटतो की मी राजकीय पक्षामध्ये एवढे वर्ष काम केली, मला जे संधी नाही भेटली, जे पक्षामध्ये राहून मला काम करण्याची, जे महिलांपर्यंत मी पोहोचण्याची मला कुठंतरी दबाव येत होता। म्हणून आज मी स्वतःच्या पायावर माझं उभा राहिलेले आहे आणि माझ्यासारखे असंख्य महिलांना उभा करण्याची माझी हेच अपेक्षा आहे की मला हेच सांगायचं आहे, लोकांना एक मेसेज द्यायचा आहे की कधी निराशा ना होताना तुम्ही आहे, तुम्ही जगाला सांभाळू शकतो आणि तुम्ही स्वतःच्या पायावर बी राहू शकतो। हे माझं एकच वचन तुम्हाला देते की महाराष्ट्रामध्ये कधी कमी तुम्हाला जिथं कमी पडली तिथं हमी, असा आमचे लोकशाही पत्रकार संघ आहे की आमच्या एक पत्रकार संघाच्या वतीने तुम्हाला अन्याय अत्याचार कधी होऊ देणार नाही, तुमच्यावर निराशा कधी तुम्ही घेऊ नका। हे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा जर निराशा होऊ नका। ज्याला कोणी मुलं बाळं सांभाळत नसले तरी बी तुमच्या सांभाळण्या पोषण्यासाठी आमची ते एक योजना आहे, ते योजनामार्फत तुमची व्यवस्थासुद्धा आम्ही करू शकतो। हे तुम्हाला जनतेला मेसेज द्यायचं आहे, एवढंच सांगते। 2 शब्द माझ्या संपवते। धन्यवाद।